नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण तिळीची चटणी बनवणार आहे. तीळ म्हणजे गावाकडे हावरी म्हणतात. तर आज आपण तिळीची अशी छान अशी मस्त चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणार आपण काय काय घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो बघा, त्याच्यासाठी आपण हे लाल मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण सोलून घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे. तर प्रथम आपण तव्यावर तीळ भाजून घेणार आहोत. मैत्रिणींनो बघा, आता आपण तवा ठेवलेला आहे. तव्यावर अशी छान अशी तीळ आपण ही टाकलेली आहे. आता आपण मस्तपैकी अशी खरपूस आणि खमंग अशी छान लालसर, लय काळी बी नाही करायची, थोडी लालसर बी नाही, मध्यम मिडियम भाजायची, कारण पुन्हा तळावा लागते. तर हे बघा, छान अशी तिळीची चटणी बनवणार आहोत. तर ती कशी बनवते मैत्रिणींनो, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, साधी आणि सोपी तिळीची चटणी. तर तीळ ही खायला खूप चांगली, हाडासाठी खूप बळकट, हाडं बळकट करण्यासाठी तिळीचं तेल वापरलं जातं आणि केसवाढीसाठी बी खूप चांगली अशी. तर बघा, आज आपण साधी सोपी थोडीशी तीळ घेतलेली आहे. तिळीची खमंग आणि खरपूस अशी चटणी आपण बनवणार आहे. गावाकडे कशी बनवली जाते त्या पद्धतीची तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या रेसिपी गावाकडच्या असणार आहे, साध्या आणि सोप्या. तर मैत्रिणींनो, तुम्ही सर्व रेसिपी पूर्ण ही बघत जा. तर आता बघा, आपण साधी सोपी अशी तीळ ही छान अशी आता अर्धवट अशी म्हणजे लय जाळणार बी नाही अशी भाजून घेणार आहोत. आता ही तीळ अशी थोडी लाल लाल झाली पाहिजे, लय बी नाही. मैत्रिणींनो, छान अशी तीळ आपली भाजलेली आहे. आता आपण ही तीळ काढून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने मी सर्व तीळ काढून घेते. मैत्रिणींनो, ही बघा, अशी छान अशी तीळ ही बघा असं चांगली भाजलेली आहे. म्हणजे जास्त हे बी नाही, लय बी भाजायची नाही, कारण तळल्या जाते ना पुन्हा मिरची, तर मग परत इथे जळते, तर मग चवायला चांगले नाही लागत. आपल्याला चवदार लागली पाहिजे आणि चवदार मिरची चटणी अशी झाली पाहिजे आपली. तर आता बघा, आपण तीळ आता ही भाजून घेतलेली आहे. आता आपण मिरच्या घेणार आहोत भाजून. तर ह्या मिरच्या अशा चांगल्या अशा लालसर, थोडा कडक अशा मस्त भाजून घेणार आहे. कारण मिरच्या चांगल्या लालसर भाजल्या तर त्या तळ्यावर खरपूस आणि खमंग अशी छान अशी तिळीची चटणी लागते. तोंडाला चव वाढवणारी अशी तिळीची चटणी. चला मैत्रिणी, म्हटलं आज काय करावं, पावसाचं भाजीला काय नाही, तोंडाला बी चव येईना, भाजीपाला सारखा चाललाय. चला म्हटलं आज तिळीची चटणी करूया, आपण बी खाऊया, लोक सगळ्यांना बी दाखवूया. तर बघा, आता ही तिळीची चटणी मी कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि खा आणि इतरांना बी खाऊन बनवून दाखवा. तर आता ह्या आपल्या चांगल्या मिरच्या लालसर होत आहे. तर ह्या बघा मैत्रिणी, आपल्या छान अशा लालसर काळ्या मिरच्या झालेल्या आहे, डाग पडूसर आपण भाजलेल्या आहे. तर आता आपण मिरच्या काढून घेणार आहोत. छान अशा काळसर आपण भाजल्या काढून घेतल्या आहे. आता या मिरच्यामध्ये असा छान असा लसण आपण निवडून घेतलेला आहे, असं सोलून घ्यायचं चांगला. तर आता लसूण सोलून घेतलेला आहे. आता लसण याच्यामध्ये टाकणार आहे आणि मीठ चवीला, आणि असं मस्तपैकी आता हे चांगलं मिक्सर मध्ये दळणार आहे. पाट्यावरच वाटले असतं, पण चिडचिडीचं काय वाटायला जमणार नाही मला पाट्यावर, तर मी आता मिक्सरवरच दळून घेते. तर प्रथम मी हा लसण, मिरच्या आणि मीठ हे दळून घेणार आहे. त्याच्यानंतर मी ही तीळ दळून घेणार आहे आणि मिरची कशी कशी करता हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण प्रथम मिरची दळून घेऊया. मैत्रिणींनो, खरपूस आणि खमंग अशी आपण छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे मिक्सर मध्ये, एकदम मस्त. तर हे बघा मैत्रिणी, अशी छान अशी चटणी
आपण दळून घेतलेले आहे मिक्सरवर लसण मीठ आणि लाल मिरच्या आणि हे बघा आपण तीळ दळून घेतलेले आहे अशी छान अशी मध्यम आकाराची। तर आता तिळीची खरपूस आणि खमंग अशी छान आपण चटणी बनवत आहोत। तर आता ही चटणी आपण तळणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण काय तळणार आहोत, हे लाल तिखट तळणार आहोत। तर ह्या बघा तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे। तव्यावर तेल टाकलं आणि छान असं मस्तपैकी कडकडीत असा मस्त तेलामध्ये ही खमंग आणि खरपूसाची चटणी आपण भाजत आहोत। तर ह्या प्रकारे तुम्ही चटणी बनवून बघा आणि खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो, जास्त प्रमाणात तेल नाही टाकायचं, कमीच प्रमाणात तेल। जास्त तेल टाकल्यावर चटणी चिपचिपक होते। तर आता बघा ही चटणी असे, कारण आपण याच्यावर चटणी का भाजून घेतलेली आहे ही लाल, तर लसण असा कडकडीत आणि छान असा खमंग भाजलेला आहे, त्याच्यामुळे तोंडाला ते चव येते आणि चवदार अशी चटणी बनल्या जाते। आता आपण टाकणार आहोत त्याच्यावर भाजलेले वाटलेले तीळ। आता हे पूर्ण असं एकजीव करणार आहोत। आता हे डबल तळल्या गेली ना आपली चटणी, तर हे बघा अशी पूर्ण अशी हे करायची खमंग आणि खरपूस अशी, खायला बी छान टेस्टी बी आणि एकदम मस्त, डब्याला बी नेते न्यायला येते आणि कुठे आपण प्रवासात गेलो तर अशी तिळीची चटणी करून डब्याला घेऊन जायची। कशी बी ती 8-9 दिवस टिकते, कोणाची महिनाभर टिकते। कमी तेलात वापरली आणि व्यवस्थित केली तर जास्त दिवस टिकते। तर ह्या पद्धतीने मी साधी आणि सोपी आपली थोडक्यातच अशी तिळीची चटणी केलेली आहे। तर ह्या पद्धतीने खमंग अशी छान अशी चटणी तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर आता खरपूस अशी छान अशी चटणी आपली भाजत आहे। तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही करा। तर ही बघा आता मस्त अशी चटणी। तर तिळीची चटणी खायला खूप चांगली असते केस वाढीसाठी। तर हे बघा मैत्रीण अशी छान अशी आपण मस्त अशी तळलेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही तळा, खा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। साधी सोपी आपली आज तिळीची चटणी। मी पहिल्या 2 रेसिपी तिळीच्या चटणीच्या दाखवलेल्या आहे, पण ही मी साधी बनवलेली आता घरी खाण्यासाठी बनवली। तर म्हटलं चला मैत्रिणींना बी दाखवून द्यावा। याच्यात लाल तिखट अजिबात टाकायचं नाही, ते घरातलं तिखट असं अशी मिरची आपली वाटून घ्यायची, म्हणजे टेस्टी लागते आणि चवदार लागते। लसणाची सुद्धा त्याच्यातली चटणी खूप छान लागते। तर बघा या पद्धतीने बघा कशी भाजलेली, बघा छान अशी, बघा किती खरपूस भाजलेली आहे, किती छान, असं वाटतं किती खावा। तर या पद्धतीने तुम्ही चटणी करा, खाऊन बघा आणि इतरांना बी करून घाला, डब्याला बी नेण्यासाठी। आणि तिळीची चटणी म्हणजे विशिष्ट खाण्यासाठी हाडांची वाढ होते आणि केसांची वाढ होते, याच्यासाठी तिळीची चटणी अलबत्त खावे आणि मुलांना बी खाण्यासाठी चांगली, आपल्याला बी खाण्यासाठी चांगली असते। तर ही तिळीची चटणी खमंग आणि खरपूस अशी मी आज बनवली आहे। तर अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका। माझी रेसिपी पूर्ण बघा। तर चला मैत्रिणी, दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे। तर आज आपली साधी सोपी तिळीची चटणी बघा कशी फुगलेली बी आहे, तीळ मस्त खमंग बी, जास्त तेल बी नाही, अशी मस्त केलेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा। तर चला आज आपली तिळीची चटणी तयार झालेली आहे मैत्रिणी। तर हे बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीची तिळीची चटणी तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। खरपूस अशी खमंग अशी तिळीची चटणी।